नमस्कार, मी वंदना सलवदे वाघमारे, समुपदेशिका तथा शिक्षिका। आपण आपल्या जीवनातली मूल्ये कुठून शिकतो ह्याचा जर विचार केला तर एक उदाहरण आपण बघूया। एक शाळकरी मुलगी होती आणि ती तिच्या शाळेला जात होती, म्हणजे रस्त्याने जात होती आणि तिला पैशांनी भरलेलं पॉकेट मिळतं। मग मिळाल्यानंतर ती तशीच शाळेत येते। आल्यानंतर तिचे सर असतात आणि सर पण असतात आणि सगळे तिचे मित्रमैत्रिणी पण असतात। त्यांच्यासमोर ती म्हणते की सर, मला असं पैशाने भरलेलं पॉकेट मिळालेलं आहे, तर मी काय करू? मग सर म्हणतात, ठीक आहे, तुला काय वाटतं? तर ती म्हणते की मी हे पॉकेट ज्याचं आहे त्याला द्यावं, शोधून आपण ते द्यावं असं मला वाटतं, असं ती मुलगी म्हणाली। बाकीची मुलं म्हणाले, मूर्ख आहेस का तू? असं कोणी आपल्याला एवढं छान पैशाने भरलेलं पॉकेट आहे ना आपण द्यायचं असतं का? असं एक दोघं तिघं मुलं म्हणाले। त्यापैकीच एक दोन मुलांनी म्हटलं की नाही सर, आपण हे पॉकेट पोलीस स्टेशनमध्ये देऊ। त्यापैकीच एक दोन मुली म्हणाल्या की नाही सर, आता आपल्याला मिळालेच आहे तर तो कसं कुठं त्याला शोधत जायचं, तर आपण हे आपल्या शाळेसाठी खर्च करू। म्हणजे घटना तीच आहे, पण मुलं जी आहेत त्या वेगवेगळ्या घरातून, वेगवेगळ्या कुटुंबातून, वेगवेगळ्या संस्कारातून, वेगवेगळे मूल्य शिक्षण घेऊन ते आलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या विचारामध्ये, प्रत्येकाच्या विचारामध्ये फरक आहे। बघा, मूल्य, जीवनाला जी आवश्यक मूल्य आहेत ती मुलं एकतर कुटुंबातून शिकतात, शाळेतून शिकतात, काही प्रमाणात समाजाकडून, आणि बऱ्याच प्रमाणात ही जी सोशल मीडिया आहे ना, टी व्ही असेल, मोबाईल असेल, ह्याच्या माध्यमातून खूप जास्त मुलं शिकत आहेत। आणि म्हणून मग त्यांचा गोंधळ उडतो की बाबा आई बाबा सांगतात ते बरोबर आहे का टी व्ही मोबाईल सांगतात ते बरोबर आहे। म्हणजे ह्या सगळ्या गोंधळाच्या वातावरणामुळे नेमकं कशा पद्धतीने एखाद्या घटनेकडं बघावं किंवा कशा पद्धतीने एखादी घटना आपण स्वीकारावी, संवेदनशीलतेने कसं वागावं, मदतीच्या भावनेने कधी वागलं पाहिजे। आता बघा, ती जी मुलगी आहे तिला पैशाने भरलेलं पॉकेट मिळालं, सगळ्यांचंच एक मत झालं नाही। सगळ्यांनाच असं वाटलं नाही की ते ज्या मालकाचं आहे त्याला द्यावं। काहीने असं म्हटलं की नाही, हा व्यक्ती जर बेजबाबदार वागत असेल तर आपण त्याला का पैसे द्यायचे परत, हेही बरोबर वाटतं आपल्याला। काहीने पोलीस स्टेशनमध्ये नेऊन द्यायचं, जमा करायचं, मग ते बघतील काय, तेही बरोबर आहे। काही मुलं म्हटले की नाही, आपण ठेवायचं, आपल्या शाळेसाठी खर्च करायचं। मग थोडासा हा या ठिकाणी विरोधाभास असा आहे की संस्कार रहित किंवा संस्कार विरहित मुलं आहेत, तर ती उपजत तशी नाही आहेत। ती वातावरणातून, सोशल मीडियातून, काही अनुकरणातून शिकलेली आहेत। पण तरीही महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की मूल्य शिक्षण हे जीवनासाठी अत्यंत उपयुक्त, अत्यंत महत्त्वाचा ही गोष्ट आहे। संस्कार हे खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून आपण एक पालक म्हणून घरातूनच, आपल्या वागण्यातून, बोलण्यातून, आपल्या कृतीतून आपण मुलांवरती चांगले संस्कार आपण करतोच, पण जाणीवपूर्वक जर केलं तर कदाचित जी पिढी तयार होणार आहे ती एक स्वाभिमानी, प्रामाणिक आणि हेल्दी निर्माण होईल असं मला वाटतं। आजच्या या मुलं घडत असताना या व्हिडिओमध्ये इतकंच। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा। स्वयंभव हे माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असेच मी छान छान व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच। धन्यवाद। स्वयंभव।